एखाद्या बोलक्या पोट्टाप्रमाणे शिक्षण मंत्री बोलताना दिसतात. जे हिंदी हिंदू हिंदुस्थानचं कथन आहे की बहुजनांना या अगोदर संस्कृत शिकण्यापासून रोखलं गेलं. सरकारला मॅनेज होणारं आंदोलन की तुम्ही हिंदीला विरोध करता, तुम्ही इंग्रजीला का विरोध करत नाही. लोकांनी पहिलीपासून तिसरी भाषाच नको आहे. उत्तर भारतातले हिंदू लोक जर संस्कृत शिकत असतील आणि मुसलमान लोक जर उर्दू शिकत असतील, शाळांमध्ये मराठी शिकवण्यासाठी मात्र मराठी शिक्षक उपलब्ध नाहीयेत. ती महाराष्ट्र सरकारला येन केन प्रकारे साम दाम दंड भेद वापरून हिंदीची सक्ती करायची आहे. नमस्कार, मी डॉक्टर दीपक पवार. मी मराठी अभ्यास केंद्र या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि सध्या मराठी अभ्यास केंद्र आणि इतर सर्व समविचारी संस्था, व्यक्ती या सगळ्यांच्या मदतीनं आम्ही महाराष्ट्र शासनाच्या तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या निर्णयाविरोधात गेले 2-2.5 महिने आंदोलन करत आहोत. 2025च्या एप्रिलमध्ये 16 एप्रिलला महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पहिलीपासून तिसरीपर्यंत मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची करत आहोत अशा प्रकारचा निर्णय घेतला. हा निर्णय आल्यानंतर सरकारला विरोध होईल अशी फारशी अपेक्षा नव्हती, पण मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात विरोध झाला. शिक्षकांच्या संस्थांनी विरोध केला, स्वयंसेवी संस्थांनी विरोध केला, राजकीय पक्षांनी विरोध केला, ज्यामध्ये मनसे, शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अशा अनेकांचा समावेश होता. आणि तो टोकाचा विरोध झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की आम्ही ह्या निर्णयाला स्थगिती देऊ, या निर्णयाचा फेरविचार करू आणि हिंदी भाषा सक्तीची असणार नाही असं पाहू. प्रत्यक्षामध्ये 17 जूनला शाळा सुरू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री महाराष्ट्र सरकारनं शासन निर्णय आणला आणि त्यानुसार हिंदी ही अनिवार्य भाषा असण्याच्या ऐवजी सर्वसाधारण भाषा असेल अशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला. आणि त्यात सरकारने शासन निर्णयाच्या त्या शुद्धीपत्रकामध्ये असं म्हटलं होतं की ज्या ठिकाणी लोकांना हिंदी नको असेल, इतर भारतीय भाषा हवी असेल, अशा ठिकाणी एका इयत्तेमधल्या किमान 20 मुलांनी एका वेगळ्या विषयाची किंवा वेगळ्या भाषेची मागणी केली तर ती भाषा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेणार आहे. या शासन निर्णयाच्या शुद्धीपत्रकाचा एक अर्थ अत्यंत स्पष्ट आहे की महाराष्ट्र सरकारला येन केन प्रकारे साम दाम दंड भेद वापरून हिंदीची सक्ती करायची आहे. आता ही हिंदीची सक्ती का करायची आहे, तर मुख्यमंत्री असं म्हणाले की आमच्याकडे हिंदी शिकवणारे मुबलक शिक्षक उपलब्ध आहेत. आता हिंदी शिकवणारे मुबलक शिक्षक या राज्यामध्ये उपलब्ध आहेत, पण अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवण्यासाठी मात्र मराठी शिक्षक उपलब्ध नाहीयेत. हा एक या मराठी राज्यामधला सर्वात मोठा विरोधाभास आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे सगळं जे घडतं आहे याच्यामध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा काय सहभाग आहे, तर एकूणात असं दिसतं की शिक्षण मंत्री दादा भुसे हे पडवल्याप्रमाणे एप्रिल पासून जून पर्यंत त्यांच्या मनात काही असो, त्यांना ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पडवत असतील, ज्या पद्धतीने रेखावार आणि रणजित सिंग देवल हे 2 त्यांचे IAS अधिकारी पडवत असतील, त्याप्रमाणे एखाद्या बोलक्या पोट्टाप्रमाणे शिक्षण मंत्री बोलताना दिसतात. जी पत्रकार परिषद त्यांनी या शुद्धीपत्रकाच्या समर्थनार्थ घेतली त्याच्यातही ते असं म्हणाले की 5वी-6वी पासून हिंदी शिकवलं जात आहे. 5वी-6वी पासून हिंदी शिकवलं जात आहे याचा अर्थ त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र हे अत्यंत प्रामाणिकपणे आपलं सगळं काम करत आहे. जर महाराष्ट्र राज्य अत्यंत प्रामाणिकपणे आपलं काम करत असेल आणि त्रिभाषा सूत्राप्रमाणे उत्तर भारतातल्या राज्यांनी तिसरी भाषा म्हणून दक्षिणेतली एखादी भाषा शिकणं आवश्यक असून सुद्धा उत्तर भारतातले हिंदू लोक जर संस्कृत शिकत असतील आणि मुसलमान लोक जर उर्दू शिकत असतील तर त्रिभाषा सूत्राला हरताळ फासण्याचं काम उत्तर भारतातल्या लोकांनी केलेलं आहे, हे आपल्या लक्षात येईल. अशा परिस्थितीत देशातल्या उत्तर भारतातल्या राज्यांमधनं मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी महाराष्ट्रामध्ये लोक येत आहेत. या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या लोकांना हिंदी सक्तीचं करणं याचा अर्थ स्थानिक लोकांनी परप्रांतीयांची भाषा शिकून घेण्यासाठी त्यांच्यावर जबरदस्ती करणं असा अर्थ आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की पहिलीपासून
हिंदी नको आहे असं लोकांनी म्हटलं नाही. लोकांनी पहिलीपासून तिसरी भाषाच नको आहे याचं असं म्हटलेलं आहे. याचं कारण शिक्षणशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ अत्यंत स्पष्टपणाने लोकांच्या पुढे हे मांडत आलेले आहेत की पहिली भाषा कधी शिकावी, दुसरी भाषा कधी शिकावी याच्याबद्दलचे काही एक ठोकताळे आहेत. त्यामुळे पहिली भाषा तुम्ही नीट शिकलात की आणखी 4-5 वर्षानंतर तुम्ही दुसरी भाषा शिकू शकता, त्यानंतर तिसरी भाषा शिकू शकता. काही मंडळींचं असं म्हणणं आहे की तुम्ही हिंदीला विरोध करता, तुम्ही इंग्रजीला का विरोध करत नाही? आता जे लोक हिंदी सक्तीच्या विरोधातल्या आंदोलनामध्ये एकत्र आले त्यातल्या अनेक लोकांनी इंग्रजीच्या सक्तीच्या वेळेला सुद्धा आवाज उठवलेला होता. त्यावेळेला तेव्हाचं महाराष्ट्र सरकार असं म्हणालं की बहुजनांना या अगोदर संस्कृत शिकण्यापासून रोखलं गेलं. आता इंग्रजी शिकण्यापासून रोखलं जात आहे. हे टाळण्याची गरज आहे असं तेव्हाच्या सरकारने युक्तिवाद केला. लोकांना तो पटल्यासारखा वाटला आणि त्यामुळे त्या चळवळी यशस्वी झाल्या नाहीत. पण तेव्हा यश मिळालं नाही म्हणून अत्यंत आत्मघातकी अशा प्रकारच्या सरकारच्या योजनेला आताही पाठिंबा द्यावा असा त्याचा अर्थ नाही. आणि म्हणून मराठी अभ्यास केंद्र आणि महाराष्ट्रातल्या इतर सर्व क्षेत्रामधल्या सामाजिक संस्था, नागरी समाजातल्या चळवळी आम्ही मिळून येत्या 15 दिवसांचा आंदोलनाचा कार्यक्रम थोड्या काळामध्ये जाहीर करतो. आम्हाला अधिकाधिक लोकांच्या पर्यंत पोहोचून त्यांचा पाठिंबा घ्यायचा आहे. त्यानंतर पत्रकार परिषदा होतील. जो शासन निर्णय घेण्यात आलेला आहे त्या शासन निर्णयाची होळी करणं हा एक कार्यक्रमाचा भाग आहे. त्यानंतर राज्यातल्या सर्व महत्वाच्या राजकीय पक्षांच्या लोकांना भेटणं, कारण शेवटी राजकीय पक्षांची ही नैतिक आणि भाषिक पण जबाबदारी आहे या प्रश्नाच्या बाबतीमध्ये त्यांनी दबाव वाढवणं. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांचे लोक म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अगदी भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी होकार दर्शवला तर भारतीय जनता पार्टीचे लोक सुद्धा या सगळ्यांना भेटावं. जर शिक्षण मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी आमंत्रित केलं तर त्यांच्या पुढेही ठामपणाने चर्चा मांडावी. मात्र सरकारला मॅनेज होणारं आंदोलन करू नये. कारण 2016 साली जे मराठीच्या भल्यासाठी नावाच्या व्यासपीठावरचं आंदोलन मधु मंगेश कर्णिक आणि इतर मंडळींनी केलं होतं त्या आंदोलनामध्ये सुद्धा मराठी अभ्यास केंद्रासारख्या संघटना सहभागी होत्या. पण त्या आंदोलनामध्ये फक्त अमराठी शाळांमधल्या मराठीच्या सक्तीचा मुद्दा चर्चेला गेला. त्याच्याबद्दलची कोणतीच कालमर्यादा घालून देण्यात आली नाही. त्यामुळे अनेक वर्ष मराठी सक्तीच्या बाबतीमध्ये केवळ सरकार भूलथापा देत बसलेलं आहे. आणि त्यावेळेला ज्यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं त्यांनी सरकारशी हस्तांदोलन करण्याच्या नादामध्ये सरकार पुढे लोटांगण घातलेलं असल्यामुळे अशा मंडळींच्या सोबत पुन्हा आंदोलन करण्यापेक्षा जे लोक सरकारला मॅनेज होणार नाहीत, जे लोक सरकारशी नीट चर्चा करतील, सुसंवाद ठेवतील, मात्र आपल्या भूमिकेपासून तसूभरही हटणार नाहीत, अशा प्रकारची ज्यांची वैचारिक निष्ठा अविभिचारी आहे अशा प्रकारच्या व्यक्ती आणि संस्थांना सोबत घेऊन हे आंदोलन आम्ही करणार आहोत. आणि या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं लाखो लोकांनी, कार्यकर्त्यांनी केलेले व्हिडिओ, कार्यकर्त्यांनी केलेले इव्हेंट्स, कार्यकर्त्यांनी केलेले कार्यक्रम या सगळ्यांमध्ये प्रतिसाद दिलाय. पण तुमचा ऑनलाईन आणि व्हर्च्युअल प्रतिसाद आम्हाला पुरेसा नाही. रस्त्यावर उतरून दिलेला प्रतिसाद महत्वाचा आहे. त्यामुळे हे जे आंदोलन आहे हे आंदोलन रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात जाऊन ठामपणाने सरकारच्या धोरणाला विरुद्ध आवाज उठवून केलं पाहिजे. कारण संघ आणि भाजप परिवाराचं जे हिंदुस्थानचं कथन आहे ज्याच्यामध्ये एक राष्ट्र, एक भाषा, एक संस्कृती या प्रकारच्या निर्मितीसाठी बाकीची वैविध्य सगळी, बाकीची सांस्कृतिक विविधता संपून सांस्कृतिक भाषिक सपाटीकरणाकडे वाटचाल केली जाते. त्यातनं बाहेर पडून या देशातली भाषिक विविधता जपणं, या देशातल्या संघराज्याचा तोंडवळा अधिकाधिक राज्याभिमुख करणं, या पद्धतीने हा लढा लढायचा आहे. एका अर्थाने उपलब्ध राजकीय पर्यायांच्या पलीकडे जाऊन केलेलं राजकारण, संस्कृतीकारण, अर्थकारण, ज्याला एकत्रितपणाने आपण मराठीकारण असं म्हणतो, हे मराठीकारण या आंदोलनाच्या निमित्ताने उभं राहील असा आम्हाला विश्वास आहे. आणि त्यामुळे मॅक्स महाराष्ट्राच्या मंडळींनी जे असं म्हटलं आहे, रवींद्र आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मराठीच्या सन्मानार्थ मॅक्स महाराष्ट्र मैदानात उतरली आहे अशा प्रकारची घोषणा देऊन मॅक्स महाराष्ट्राची मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणसांच्या बद्दलची जबाबदारी पार पाडायचं पुन्हा एकदा ठरवलंय.
आमच्या या लढ्यात ते सहभागी होत आहेत, त्यांच्या कॅम्पेनमध्ये आम्ही सहभागी होतोय. त्यामुळे मॅक्स महाराष्ट्र हा आमचा या आंदोलनातला मित्र आहे, सहकारी आहे, पार्टनर आहे आणि आम्ही एकत्रितपणे सर्व माध्यम जिंकून, सर्व माध्यमांवर हुकूमत मिळवून आम्ही सरकारला हिंदी सक्तीचा, तिसऱ्या भाषा सक्तीचा आणि हिंदुत्वाची प्रयोगशाळा म्हणून महाराष्ट्राचा वापर करण्याचा हा जो सरकारचा प्रयत्न आहे तो मोडून काढू आणि महाराष्ट्र सरकारला निर्णय मागे घ्यायला बाध्य करू, याबद्दल माझ्या मनात काहीही शंका नाही. आपल्या सगळ्यांनाही मी आवाहन करतो मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून की हा लढा जनतेचा आहे. जेव्हा कधी हा सगळा लढा ताकदवान होईल, जेव्हा कधी लोकेच्छा निर्माण होईल आणि जेव्हा कधी रस्त्यावर लोक स्वेच्छेनं उतरतील, तेव्हाच मराठीच्या प्रश्नाची शासन प्रेमाने न दखल घेता दडपशाहीने घाबरून का होईना, रेट्याने का होईना, दट्ट्याने का होईना दखल घेईल. सरकारला मराठी माणूस, मराठी भाषा आणि मराठी अर्थकारण याची किंमत कळावी, अशा प्रकारचं आंदोलन आपण केलं पाहिजे. तसं आंदोलन जर आपण उभं करू शकलो नाही तर मराठीच्या विकासाची संधी आपण आयुष्यभरासाठी गमावतोय असं म्हणावं लागेल. मला खात्री आहे की मराठी समाज या वेळेला आम्हाला निराश करणार नाही.